नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। आज आपण चर्चेत राहिलेल्या विषयावर चर्चा करू। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने केली आहे मोठी कारवाई। चला तर सविस्तर जाणून घेऊ की पूजा खेडकर यांची नियुक्ती प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून झाली होती। त्यांच्यावर UPSC ने आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केली आहे। बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राच्या मुद्द्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकरची अखेर नोकरी गेली। UPSC ने त्यांच्या नियुक्ती रद्द केली असून त्यांना परीक्षा देण्यावर आणि निवड प्रक्रियेत कायमची बंदी घालण्यात आलेली आहे। UPSC ने आपले मागील सर्व रेकॉर्ड तपासले असता शासकीय सेवा परीक्षा 2022 या नियमानुसार पूजा खेडकर दोषी असल्याचे आढळून आले आहे। तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी वैध संधीपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्याचेही निष्पन्न झाले, परंतु त्यांनी किती वेळा परीक्षा दिली याबद्दल निश्चित आकडा मिळालेला नाही। याचे कारण त्यांनी नाव बदलून परीक्षा दिली होती। UPSC ने 30 जुलै पर्यंत त्यांना नोटीस बजावली होती। पूजा खेडकरला उत्तर देण्याची अंतिम वेळ वाढवून देखील दिल्या गेली होती, पण पूजा खेडकर दिलेल्या वेळेत उत्तर देऊ शकले नाही आणि त्यामुळे UPSC ने ही कठोर कारवाई केलेली आहे। मित्रांनो, हा प्रकार निश्चितच धक्का देणार आहे। UPSC ने केलेली कारवाई हे प्रमाण आहे की कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही। आपल्याला या प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।